कोळेगाव बी विरुद्ध एकविरा क्रिकेट संघ दातिवली बी यांच्यामध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळते. दादा थोडासा मॉनिटरला आवाज दे ना. मॉनिटर हॅलो हॅलो चेक हॅलो याचा आवाज दे. आवाज ब्लॅकचा चेक आवाज फुल कर ना, कारण काल बरेच प्रेक्षक बोलत होते तिकडे आवाजच नव्हता जात. अजिबात आवाज नव्हता जात तिकडे. ठीक 7:05 या मॅचला सुरुवात होते. पहिली 4 षटकं टाकायची आहेत 20 मिनिटांमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल पडला बरोबर येतोय मागे. बबलू पाटील आपण फर्स्ट रो मध्ये बघत आहोत. बबलू पाटील आणि त्याच्या विरुद्ध आघाडीची जोडी एकविरा क्रिकेट संघ दातिवलीची मॉन्टी आणि सुभाष वैती. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये तुम्हाला लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, फाईन लेग, थर्ड मॅन पॉइंट. एक तुम्हाला शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. बबलू पाटील मॉन्टी नाईकच्या विरुद्ध. इथे बाहेर बॉल होता, तिथून आतमध्ये आला, उखाण्याचा प्रयत्न, विकेट किपरने केलेली चुकी. लॉंग स्टॉप रिजनला चौकार. लेग स्टंपचा बाहेर होता बॉल, पण तिथून आतमध्ये आला होता. बबलू नाराज आहेत ते विकेट किपर वरती, कारण हा चौकार लॉंग स्टॉप रिजनला येतो. काल गौरीशंकर गौरीपाडा टीमने 2 षटकं 6 मिनिटांमध्ये टाकली होती. हा देखील विक्रम आहे. माझ्यासोबत आमचे स्कोरर स्टॅटिस्टिक सुदर्शन गुलशन पाटील. पुन्हा त्याच दाटणीचा बॉल, पण इथे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्नामध्ये फसलेले आहेत. मॅन फ्रॉम किरवली गुलशन पाटील. दुसऱ्या बाजूला फॉर्च्यून इव्हेंट्स कृष्णदादा आणि त्यांची संपूर्ण टीम आज तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या रजनीमध्ये रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संदीपजी पाटील सर पुन्हा एकदा जोडलेले. मागे पुन्हा चुकी. थर्ड मॅन फाईन लेग यांचं मिलन, पण त्यांना बॉल पकडता आला नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार. दोन चौकार आतापर्यंत आपण बघतो आणि धावा फलकावरती सध्या 8 धावा. तिसरी रजनी पहिली मॅच. ठीक 7:05 या डावाला सुरुवात झालेली. स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न, पण पडला बरोबर हलकासा बाहेर निघतोय बॉल. खूप चांगलं षटक म्हणता येईल, जिथे जरी 2 चौकार आले असले तरी, कारण दोन्ही मिसफिल्डचे चौकार आहेत. गुलशन बिहाइंड द विकेट चुका झाल्या, त्यामुळे 2 चौकार आपण बघत आहोत. एक चुकी झाली ठीक आहे, दुसरी चुकी झाली तरी ठीक आहे, पण वारंवार जर चुका होतील तर जरूर इथे त्याचा फटका बसणार आहे तो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. बबलू पाटील वापिस पुन्हा स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न, येतोय डॉट बॉल. बबलू पाटीलचा पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न, आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती आपण बघत आहोत. एकविरा क्रिकेट संघ दातिवली बीची धावसंख्या 8 for none, 8ला नाबाद. बरोबर 3 मिनिटांमध्ये तुम्ही पहिली ओव्हर टाकले, त्याबद्दल कोळेगावचं बबलू पाटीलचं आणि कोळेगाव संघाचा आम्ही आभार व्यक्त करू. असंच वेगाने आपण प्रत्येक डाव कंप्लीट करा, प्रत्येक ओव्हर कंप्लीट करा, हीच प्रत्येक संघाच्या खेळाडू करून आम्हाला अपेक्षा असणार आहे. कारण 2 रजनींमध्ये सकाळचे 6-5:30 वाजत होते, त्यामुळे या सूचना मी तुम्हाला वारंवार करणार आहोत. खरं तर शेड्यूल दिलेल्या वेळेवरती कंप्लीट झाला तर आमच्या आयोजकांनी वेळेवरती झोप लागेल. उद्याच्या ज्या काही गोष्टी त्यांना करायच्या त्या वेळेवरती होतील. हे सर्व नियोजन आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सूचना करत आहोत. आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कोणत्याही संघाला पॅनल्टी द्यायची नाहीये, पण जर तुम्ही नियमांचं उल्लंघन कराल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. काही वर्षांअगोदर काही पर्व जर आपण बघितले डे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळायची, पण संपूर्ण आयोजकांनी निर्णय घेतला आणि यंदाचं पर्व तुम्हाला फ्लड लाईट क्रिकेट रजनी स्पर्धा पाहायला मिळते. खूप महत्वपूर्ण योगदान या सर्वांचं राहिलेलं गावदेवी क्रिकेट संघ धरणा. प्रत्येकाच्या योगदानामुळे आज यंदाच्या पर्वामध्ये तुम्हाला रजनी क्रिकेट फ्लड लाईट क्रिकेट पाहायला मिळते. अगोदर डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा असायची, आता नाईट फॉर्मॅट मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, धावा फलकावरती 8. अरे प्लीज, एका ओव्हर नंतर जास्त वेळ गेला. जरूर पहिली ओव्हर 3 मिनिटांमध्ये त्यांनी टाकली, पण जवळजवळ 1.5 मिनिट मधल्या वेळेमध्ये आपला गेलेला आहे.
अंपायरचा इशारा येईल तो व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघत आहोत सचिन कडू, मॅन फ्रॉम रोहिंजन, आणि दुसऱ्या बाजूला विशू दादा कोई, गव्हाण. त्या लांबूनही विशू सर खूप लवकर आलेले आहेत. खेळाडूंना हीच मी प्रत्येक सूचना करेन. सध्या ऑनलाईन गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला, गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला, गावदेवी चषकाचा. चौकारासोबत धावा फलकावरती आपण बघत आहोत त्या 13 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. ओ लो फुल टॉस पायाला लागला. त्यानंतर आपण बघत आहोत डीप कव्हर मध्ये बॉल. सेकंडचा कॉल, स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटची संधी पण ती गमावलेली आहे. 2 सोबत टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो सध्या तरी 15 धावा, 15 रन्स प्रगतीपथावर आपण बघत आहोत. षटक सध्या दुसरं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 तुम्हाला पॉवर प्लेची षटकं पाहायला मिळतात. यार पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट टू कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. फुल टॉस आहे, बॅट वरती व्यवस्थित आला नाही. मिड ऑन ला फील्ड आहे, त्या अगोदर फॉल थ्रो मधून गोलंदाज. डायरेक्ट हिट इथे मिस झालेले. विकेट किपर थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळाले, पण कदाचित तिथे जर डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद होऊ शकले असते. स्कोर ऑफ 16. 16 धावा धावा फलकावरती आहेत. प्रगतीपथावर दुसरं षटक. आजच्या दिवसाची सुरुवात 7:05 केलेली आपण. सध्या तरी 7 मिनिटं झालेले. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तयार होतात गोलंदाज. ऑफ स्टंपचा बाहेर होता. मागचा पायावरती लॉफ्ट करण्यात आलाय. कवसला हा बॉल डीप मध्ये चांगली फिल्डिंग थ्रो करण्यात येईल तोपर्यंत सहजरित्या मिळत असताना आपण बघत आहोत 2 धावा. डीप बाउंड्री आहे आणि खूप सुंदर आउटफील्ड यंदाचा हंगामामध्ये तुम्हाला या रजनी स्पर्धेत पाहायला मिळते. श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषक 2024 मध्ये आपण नववर्षाच्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देईन. हे वर्ष इंग्रजी कॅलेंडर नुसार जरी असलं तरी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो या आई भवानी चरणी प्रार्थना. ओ इट्स अ बीमार. अंपायर कॉल, नो बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून काढलाय. डीप मध्ये बॉल वेगाने सीमारेषा पार करेल. नो +4. चौकार. क्रिकेट संघाने आयोजन केला, गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला, गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला, गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला, गावदेवी चषकाचा. थँक्यू डीजे. गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषक 2024 या क्रीडांगणाची खरं तर आपण बघितलं तर आउटफील्ड फारच सुंदर आहे. आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगला फॉर्च्यून इव्हेंट्स यांच्याद्वारे ही स्पर्धा बघता एक वेगळ्याच ॲटमॉस्फिअर वातावरण. ओ वन्स अगेन बीमर. इट इज नो बॉल. नो स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न. सो इथे मिळते एक धाव. एक्स्ट्रा 2 मिळतील. गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाही. रिप्लेस करावं लागेल. जे षटक आतापर्यंत सुंदररित्या चाललं होतं 2 बीमरने, इथे मात्र या गोलंदाजाला थांबावं लागेल. अरे वेळ कमी आपल्याकडे. पटापट डिसिजन घ्या आणि या डावाला लवकरात लवकर तुम्हाला संपवायचं आहे. स्कोर मोज ऑन 25. किरणजी दळवी दातिवली, नामांकित खेळाडू दातिवलीचे मोतीराम दादा दळवी आणि त्याचबरोबर विराज पाटील बेतवडे यांच्याकडून एकविरा क्रिकेट संघ दातिवली बी ला शुभेच्छा. जे ऑनलाईन या मॅचचा ऑफ स्टंपचा बाहेर होता. कट करण्यात आला पॉइंटच्या वरतून. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू थांबणार नाही इतकी फास्ट. आउटफील्ड आणखी एक चौकार सुभाष वायतीचा बॅट मधून.
10 मिनिटं झालेली आहेत. येस, अंपायर्स आम्हाला सूचना करत आहेत. वेळच्या संदर्भात आज फार नियम स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे कोणत्याही संघावरती आगळीक केली जाणार नाही. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. टोटल स्कोर 29. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा, सेकंड ओव्हर मध्ये 21 आलेले आहेत. अरे प्लीज 10 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला उर्वरित 2 षटक टाकायचे, अन्यथा 5व्या षटकामध्ये पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 21 आल्या या ओव्हर मध्ये कुलचंद आम्हाला सांगत असताना. आणि पुन्हा कंटिन्यू करतोय तो गोलंदाज बबलू पाटील. खूप मेहनत आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे. ऑन साइडला टर्न करण्यात आला. डिफाईन लेगला चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार करतोय. चौकार. पाठिंबा नेहमीच असतो एकनाथ दादाचा, पाठिंबा नेहमी असतो एकनाथ म्हात्रे दादाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी. थँक्यू डीजे. मक्खन आउटफील्ड आहे, जा वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डरला चान्सच मिळणार नाही गॅप मध्ये गेल्यानंतर. अगोदरचं क्रीडांगण जरूर ही क्लिप सध्या मी बघत आहे, की तुम्हाला आम्ही फॉर्च्यून इव्हेंटच्या वाहिनीद्वारे दाखवणार आहोत. लेग स्टंपला बॉल, खराब लाईन, डीप मध्ये प्रोटेक्शन, कॅच ड्रॉप. जो ट्रॅप होता त्यामध्ये अडकवलं होतं. लेग स्टंपला मुद्दामून बॉल टाकला होता बबलूने, पण इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. सिंगल सोबत धावा फलकावरती आपण सध्या बघत आहोत त्या 34 धावा मॉन्टी नाईकला मिळते जीवनदान. एरियल व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय ड्रोन द्वारे. हे पर्व रजनी फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ धरण आयोजित गावदेवी चषक. एक्स्ट्राच्या आणखीन काय मिळतील. ओव्हर थ्रो. नवीन वर्षाची नवीन ऑफर सध्या कोळेगाव संघाने लावलेली आहे. बाय 1 गेट 2 ले लो बाय. यही मौका आहे. 3 मिळतात आणि 3 सोबत टोटल स्कोर तुम्ही बघत आहात 37. बराच मोठा वाईड आपल्याला पाहायला मिळाला बबलू पाटील कडून. जस्ट नंबर 15. आतमधल्या भागाला लागला. मिडॉनला चेस करेल बॉल. लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर वेगाने. सेकंडचा कॉल मॉन्टी नाईकचा. रनआउटची संधी. खराब थ्रो. फिल्डिंग मध्ये बऱ्याचशा चुका पहिल्या बॉल पासून केलेल्या कोळेगाव संघाने सुधाराव्या लागतील. डाव अजूनही संपलेला नाही. असं सुरू राहिलं तर वेगाने धाव फलक जाईल. विकेटच्या शोधात कोळेगाव आहे. पार्टनरशिप बिल्टअप होत चाललेली आहे. सध्या तरी स्कोर 39 वरती. चांगली बॅटिंग. वापिस होता. ड्राईव्ह करतात एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा फिल्डर थ्रो करतोय सहजरित्या, पण इथे आपण बघितलं तर प्रयत्न केला नाही बबलू पाटीलने विकेट मिळवण्याचा. सिंगलच्या सहाय्याने धावा फलकावरती 40 धावा. मॉन्टी नाईक. होल टॉस होता. लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मिड ऑनला. कॅच ड्रॉप. 3 फिल्डर आलेले आहेत. कॅच होतीये ड्रॉप. धावा मिळतात 2. थ्रो करण्यात येतोय आणि 2च्या सहाय्यानं सध्या तरी आपण जर बघितलं इथे बॉल निसटलेला आहे. प्रयत्न होतोय आणि अखेर फलंदाज बाद. पहिला धक्का एकविरा क्रिकेट संघ दातिवली बीला. पहिली विकेट पडते. धावा फलकावरती आपण बघत आहोत त्या 42 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय जीनियन ऑलराऊंडर 22 जळवी. लेग स्टंपला खराब लाईन. डीप मध्ये प्रोटेक्शन. झेलची संधी. कॅच आउट. दळवी 0वरती बाद. आणि इथे 42 वरती दुसरा झटका एकविरा क्रिकेट संघ दातिवली बीला. बघतय जमाना होतय दिवानाच या चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. थँक्यू डीजे. मी विनंती करेन नामांकित क्रिकेटपटू दातिवलीचे मोतीरामजी दळवी साहेबांना की आपण आमच्या व्यासपीठावर द्या. गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 15 मिनिटं तुमची कंप्लीट झालेली आहेत.
हरी अप प्लीज, शेवटची 5 मिनिटं एका षटकासाठी. विशू कोळी सरांचा इशारा येतोय आणि हा सध्या टाइम आम्ही सेट केलेला आहे. कोळेगाव धावायचंय तुम्हाला, धावांसाठी करावी लागेल, धाव वेळ वाचवण्यासाठी करावी लागेल. फार महत्वपूर्ण असणार आहे आजची रात्र वेळेच्या संदर्भात तरी, कारण 2 दिवसांमध्ये जो अनुभव आमच्या आयोजकांनी घेतलेला आहे त्यामुळे आजच्या दिवसामध्ये हे नियम अगदी कठोर आहेत. धावा फलकावरती 42, 3 षटकांचा खेळ संपन्न. विकेट पडलेले असताना 2 नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. हेमंत भोईर, मॉन्टी नाईककडे स्ट्राईक, गोलंदाज तयार. ओ शफल क्रॉस होऊन पूल केलेला पण इथे गॅप बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकपॅट स्क्वेअर रिजन मध्ये डीप मधून येतील, उचलून थ्रो करतील. धावा सहजरित्या मिळत असताना 2 ओव्हर थ्रो झालेला आहे. वारंवार मिसफील्ड या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाल्या. 3 सोबत टोटल स्कोर आपण बघत आहोत आता 45 वरती, 45 आकड्यावरती. नामांकित खेळाडू तातिवलीचे काय ज्यांनी रेग्युलर क्रिकेटमध्ये गाजवलेलं आहे. दादा अर्थातच मोतीरामजी दळवी आणि त्यांचे चिरंजीव वैष्णवजी दळवी यांचे या ठिकाणी पुतणे आहेत, माफ करा, वैष्णवजी दळवी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. धावा फलकावरती सध्या 45 आहेत. सुस्थितीमध्ये म्हणता येईल कारण 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 46. ओ बॅकफिल्ड पंच केलाय, चांगला फटका, पॉवर पॅक, एक्स्ट्रा कव्हरला अंपायरचा इशारा. 6 धावा, षटकार. राहुलजी नाईक यांनाही सध्या तुम्ही बघत आहात, आपलंही सहर्ष स्वागत. आज तिसरी रजनी आणि त्यांचा गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर नेहमीच या संघाला त्यांचं पाठबळ राहिलेलं आहे. स्ट्रेट बॅटन लॉक करण्याचा प्रयत्न आतमधला भागाला लागला. डीप मध्ये मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहेत. एकदा वेगाने सेकंडचा प्रयत्न होणार नाही, जा वेगाने थ्रो आलेला आहे आणि सिंगल सोबत टोटल स्कोर तुम्ही बघत आहात तो 52. 52 धावा. पुढच्या दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल. नितलस विरुद्ध रोहिंजन या टॉस साठी या दोन्ही संघांचे कर्णधार. ओ बराच बाहेर निघालाय त्यामुळे लेफ्ट केलं, बघितलं आणि सोडून दिलेलं आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईटच्या साहाय्यानं टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 53. 18 मिनिटं कंप्लीट झालेले टीम कोळेगाव. प्रत्येक वेळेला आम्ही टायमर पॉज ही करत आहोत जेव्हा जेव्हा फलंदाज उशिराने मैदानाच्या आतमध्ये येतात. षटकार बॉल बाहेर गेल्यानंतर जेव्हा वेळ जातो तेव्हाही आम्ही टायमर पॉज करत आहोत. ओ बॅट आणि पायाचा मधून की बॅटला लागलाय, पायाला लागलाय हे अंपायर्स आपल्याला सांगतील. बॉल पॉइंट मध्ये गेला होता, लेग बायचा इशारा. सिंगलच्या साहाय्यानं टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 54 धावा. बऱ्याच वेळेला फलंदाजी आउट झाल्यानंतर उशिराने येतात त्यामुळे तेव्हा आम्ही टायमर पॉज करत आहोत. कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको त्यामुळे या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यॉर्करचा प्रयत्न पुन्हा ड्राइव्ह करण्यास भाग पाडलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल, पहिलीदा वेगाने थ्रो ॲक्युरेट आला त्यामुळे सेकंडचा प्रयत्न होणार नाही. अशा पद्धतीने आपण बघतोय धावा फलकावरती झालेल्या त्या 55 धावा. षटक प्रगती पथावर असताना 14 ज्या षटकातील एका चेंडूचा खेळाचं शिल्लक. बराच वेगाने डाव चाललेला आहे आणि हेच आम्हाला अपेक्षित होतं. ओव्हर पिच ऑफ ड्राइव्ह केलेला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित, वेगाने आलाय बॉल, चांगली फिल्डिंग आपण बघत आहोत. पराग कडून ॲक्युरेट थ्रो आलाय, मिळते ते एकदा. एंड ऑफ द 4th ओव्हर. बरोबर 19 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट केलेले. थँक्यू सो मच कोळेगाव. 4 षटकांचा खेळ संपन्न. धावा फलकावरती 2 विकेटचं नुकसान. बॅटिंग करणाऱ्या आई एकविराई क्रिकेट संघ दातिवली बीच. धावा संख्या 56, 56 धावा. हे बघतई जमाना होतई दिवानाच या चषकाचा, बघतई जमाना होतई दिवानाच या चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा, गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा, गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. हॅलो, चला रोंजन संघाचा संघनायक आणि नितलस
दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं आहे. रोंजन आणि नितलस. वापिस होता बॉल बॅक ड्राइव्ह आहे. मिड ऑफला फिल्डर चेस करून चालला बॉल लॉंग ऑफ मध्ये. थोडंसं फंबळ झालेलं आहे पण मॉन्टीचा प्रयत्न नाही. सेकंड रनचा कारण सिंगलने टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो सध्या तरी 57. 57 रन्स प्रगती पथावर आपण बघत आहोत. 5वं षटक स्लॉगर. बॉल बॅक ड्राइव्ह गोलंदाजाने फॉलो थ्रो मध्ये अडवला चेंडूला. चांगली फिल्डिंग. हेमंत भोईरला आपण बघत आहोत जे स्लॉग हिटर आहेत आणि स्लॉग हिटचा प्रयत्नही करतात कारण बॉल फक्त शिल्लक आता ते 4. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर. ऑफ समचा बाहेर एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राइव्ह आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय सीमारेषेचा बाहेर. इथे येतोय चौकार. या चौकारासोबत धावा फलकावरती आपण बघत आहोत 61. 61 धावा. शफल मारण्याचा प्रयत्न मागे झालेली आहे चुकी आणि इथे आपण बघत आहोत अशा पद्धतीने येतोय या डावा मधला अशा चुकीने विकेट किपरचा थर्ड मॅन फाईन लेगचा 3रा चौकार. पाठिंबा नेहमीच असतो एकनाथ दादाचा. पाठिंबा नेहमी असतो एकनाथ म्हात्रे दादाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी. या चौकाराच्या साहाय्याने धावा फलकावरती 65 रन्स 65 धावा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. एक्स्ट्रा बऱ्याच आलेल्या आहेत. गुलशन आपण टॅली करूयात पहिल्या डावानंतर. लॉफ केला मिस टाइम असं तरी इथून वाटतंय. लॉंग ऑफचा फिल्डर जजमेंट पूर्णपणे चुकलं. कॅच ड्रॉप झाली. उचलून थ्रो करतील तोपर्यंत धावा मिळत असताना आपण बघत आहोत 2. नाराज असतील फिल्डर एकमेकांवरती कारण झालेल्या चुका आतापर्यंत मिसफिल्ड मुळे जवळपास आपण बघत आहोत 15 ते 20 धावा केलेल्या आहेत. एक्स्ट्रा किती आल्या होत्या त्या या ओव्हर नंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हेलिकॉप्टर लॉंग ऑफला फिल्डर पॉवर पॅक हेमंत भोईरचा हा हिट. षटकाराने डाव संपला पहिला. हा एकविरा क्रिकेट संघ दातिली बी ने बनवलेल्या त्या 73 धावा फलकावरती 74चं टार्गेट आहे. लगेचच एकविरा क्रिकेट संघ दातिली बी फिल्डिंग लावायची आणि कोळेगाव पॅव्हिलियन मध्ये आघाडीची जोडी पाठवा आपण. चला नितलस टीमचे कॅप्टन आणि रोंजन टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं बघा. बघा आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करत आहोत आपल्या मॅचच्या अगोदरच्या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहायचं आहे. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकत आहे. महत्वपूर्ण सूचना आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून तुम्हाला असेल. वेळेच्या संदर्भात कोणत्याच संघाचं आम्ही काही ऐकून घेणार नाही. महत्वपूर्ण सूचना. आणि आता दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करा. कर्णधार आले असतील तर जाऊयात आपण. यस तर या दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी मोतीराम दादा दलवी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास ते इथे टॉस करायचा आहे. एका बाजूला जयदुर्गा रोंजन तर दुसऱ्या बाजूला नितलस. यस जय हनुमान नितलस. यस तर टॉस इथे जिंकलाय जय हनुमान नितलस टीम कॅप्टन. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. समोर रोंजन संघ आहे. पाहायला गेलं तर होम ग्राउंड आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर वेळेवरती उपस्थित राहिला तुम्ही. तर इथे येऊन आणि ही स्पर्धा कशी वाटली? खूप छान आयोजन आहे. येस ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. चला रोंजन टीम कॅप्टन आहेत आपल्या समोर बऱ्याच दिवसानंतर. टॉस गमावलाय प्रसाद आहे कारण त्याच्या नावानेच हा संघ आहे जयदुर्गा आणि आपण लॉट्स वरती पाहतो प्रसाद. तर बऱ्याच दिवसानंतर प्रसादला आपण पाहू. प्रसाद प्रथम आता फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे.
किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावांचा. नितला संघ आहे तर काय प्लॅनिंग असेल? गोलंदाजांची आहे आमच्याकडे प्लॅनिंग. प्रथम आहे, विघ्नेश आहे, प्रतीक. तुम्ही आता 2 रात्री ते अभ्यास केलाच असेल तर एकंदरीत काय या आयोजकांच्या बद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला इथे खेळायचं होतं म्हणून 6 वर्षानंतर नाईट आम्ही या मैदानामध्ये खेळतोय. म्हणजे आमचा संघ मुकेश, मी, जयदुर्गा संघ, पण आमची इच्छा होती या मैदानावर नाईट खेळायची. क्या बात आहे. ती इच्छा मात्र पूर्ण झाली. प्रसाद होते तर नक्कीच त्याने सुंदर असं वक्तव्य केलेलं आहे प्रसादने. तर यस, चला फलंदाज मैदानामध्ये पाठवायच्यात लगेच. तर टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. जयहनुमान नितलस अगेन्स्ट जयदुर्गा रोंजन या 2 टीम मध्ये होणार पुढची लढत. परंतु इथे टॉस जिंकलाय तर जयहनुमान नितलस टीम डिसाइड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. बोलूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. Yes, thank you, Karan Kala. हेलो चलिए. यस, ईशु कोहली इशारा हो चुका है. चलेंगे मैच की तरफ. आज की रात का पहला मैच. खिलाड़ी शुरुआत में आरंभिकता के तौर पे एक तरफ हम देख रहे हैं विश्वास और बबलू. तो पहली गेंद के ऊपर यहां से 2 रन प्राप्त हुए हैं और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से शुरुआत होता हुआ 74 रनों का लक्ष्य है. देखा जाए तो लक्ष्य काफी अच्छा है जिस तरह से दातीवली टीम ने बनाया है, लेकिन इसे चेस करना है तो शुरुआत अच्छी करनी होगी. P1 P2 के अंदर, लेकिन यहां से पहला विकेट यहां पर प्राप्त किया. गेंदबाज इस समय भावेश दलवी है जिन्हें सफलता मिल चुकी है और कोलेगांव टीम को यह पहला झटका लग चुका है. बजाइए डीजे. और द विकेट से इस बीच गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी. बिल्कुल इस गेंद को खेला है मिड विकेट, पूरी तरह से क्लियर किया. खिलाड़ी आए जरूर थे लेकिन उनके पहुंच से दूर. यह आता हुआ पहला चौका. इस समय बल्लेबाज भूषण पाटिल के बल्ले से. गावात केली तयारी गावदेवी चषक लयच वारी. चलिए, धीरज भी आ चुके हैं हमारे, धीरज पाटिल. हाँ, हवा में गेंद है, उठाने की कोशिश बिल्कुल. ओह क्या बात है, रिले कैच लिया. क्योंकि ये देखिए किस तरह से कैच लिया, पहले छूट गया हाथ से.
पूरी तरह से आए जरूर थे कैच की तरफ, देख सकते हैं आप। हो ये देखिए किस तरह से मोंटी के हाथों से कैच छूटा और वहां पर हेमन आयन वर्क के ऊपर आए, ये देखिए, और ये मिला बहुत ही अच्छा कैच और इसी के साथ ये दूसरी सफलता प्राप्त की गेंदबाज। लेकिन नहीं, ये गेंद सीमा रेखा के बाहर हो चुकी है 6 रनों के लिए। ओमकार ने यहाँ पर लगाया छक्का और छक्के के साथ स्कोर को मिला बढ़ावा तकरीबन 12 रन। कल बहुत से रन बन रहे थे इस मैदान के अंदर, 109 रन भी बने हैं, 101 रन भी बन चुके थे, 79 रन, ऐसे बहुत से रन। क्योंकि देखा जाए तो ये मैदान रनों का मैदान पहली रात से देखने को मिला है। चेस भी हो रहे हैं, डिफेंस भी हो रहे हैं, यानी कि दो तरफ से विकेट अपना काम दिखा रही है। और देखिए यहाँ से पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, तकरीबन रन है 12 रन। विकेट हैट्रिक के लिए इनाम नहीं है। आप हैट्रिक के लिए नहीं लगा सकते इनाम। देखिए हाँ, 2 छक्के लगाइए, 2 विकेट लगाइए, हैट्रिक बिल्कुल नहीं है, आज लेंगे नहीं हम। बार बार 3 लगाइए, 1000 लीजिए, ये फोकट में वक्त हमारा चला जाता है उसमें, बार बार नहीं। हाँ 2 के लिए लगाइए, 1 के लिए लगाइए। और भाई हर टूर्नामेंट में ये रूल लागू हो गया है। हाँ देना है, लगाने के बाद आप आकर दे सकते हैं, तो आपकी फिर ये है। हाँ चलिए, अक्षय नायक है गेंदबाजी में, 12 रन हो चुके हैं पहले P1 के अंदर, यानी कि विकेट भी गिर चुके हैं। और देखा जाए तो रन भी आए हैं, लेकिन तरह से 74 रनों का एक अच्छा टारगेट है, इसे तोड़ना है तो निश्चित तौर पे इस ओवर में भी अच्छे खासे रन 15-16 के ऊपर रन आना बेहद जरूरी होगा यदि कोलेगांव टीम को इस मैच के ऊपर हावी होना है, जीत की तरफ बढ़ना है, जीत का यहाँ पर शिकंजा कसना है, तो निश्चित तौर पे ऐसे रन बटोरने होंगे। उठाने की कोशिश, गेंद हवा में, भावेश कैच की तरफ आ रहे हैं और बिल्कुल यहाँ पर जजमेंट के साथ इस कैच को लिया भावेश ने, और यहाँ से एक और विकेट का होता हुआ पतन कोलेगांव टीम को लगता हुआ ये एक और झटका। का कोलेगांव जब भी नाम आता है तो उनका आदर होना भी चाहिए। हमारे यानी कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट के लिए, इंडियन टीम के लिए काफ़ी अच्छा योगदान उनका है। और रविंद्र संते सर इसी गांव से बिलोंग करते हैं। यदि सर इस मैच को देख रहे हैं तो उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। कोलेगांव टीम के लिए बहुत साल उन्होंने अपने करियर के दिए हैं और आज इंटरनेशनल क्रिकेट के लिए भारत टीम के लिए उनका हैंडीकैप टीम की ओर से खेलते हुए हम उन्हें देखते हैं। क्या बात है, क्या बहुत ही बेहतरीन ये गेंदबाजी हो रही है।
दातिवली टीम मानो इस कोलेगांव टीम के ऊपर हावी हो चुकी है, क्योंकि जिस तरह से शुरुआत में बल्लेबाजी करने का मौका दिया था कोलेगांव टीम ने, ताकि कप्तान ने टॉस जीतने के बाद फील्ड का फैसला किया था, और फील्ड के दौरान कोलेगांव टीम की तरफ से बहुत सी गलतियां हुई थी। गुलशन, बहुत कैचेस ड्रॉप हुए थे, उसका फायदा उठाया था दातिवली टीम के बल्लेबाजों ने, और उस फायदे के साथ देखिए टोटल भी अच्छे स्कोर में तब्दील किया उन्होंने, 73 के ऊपर पहुंचाने में कामयाब रहे, और उसमें अतिरिक्त रन बताते हुए हमें स्कोरर गुलशन पाटिल की 15 रन अतिरिक्त के रूप में है। तो ये बहुत रन आपने खर्च किए मेरे ख्याल से अतिरिक्त के रूप में, लेकिन ये देखिए उठाने की कोशिश नहीं, ये प्रॉपर टाइमिंग है। ऐसा लगा कि मिस टाइमिंग होगा, लेकिन नहीं, प्रॉपर टाइमिंग के साथ इस एक गेंद गई सीमा पार 6 के लिए, और 6 के साथ यहाँ से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल 19 के ऊपर पहुंचता हुआ। हेलो डीजे, हाँ यस, थोड़ी सी अपडेटिंग हो रही है। स्कोर कार्ड कुछ ही देर में आपके स्क्रीन के ऊपर दिखेगा, थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम था। मैं बताता हूँ आपको, 74 चाहिए, पहले 2 ओवर में 19 आए हैं, अब 18 गेंदों में चाहिए रन 55 टीम कोलेगांव को जीतने के लिए। ये मुकाबला चल रहा है दातिवली बनाम कोलेगांव, कल्याण डोंबिवली की ये दोनों टीमें हैं। रन इस 20 रन यहां से देखिए स्कोर अब आ चुका है। देखिए थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम था शुरुआत में, सो होता है, देख सकते हैं आप स्क्रीन के ऊपर। आने की कोशिश थी, बिल्कुल गेंद हवा में है, कैच की तरफ खिलाड़ी आ चुके हैं, और शानदार कैच वहां पर तेजस ने लिया कैच, और इसी के साथ एक और विकेट का पतन होता हुआ। आगे थे ओमकार, वही बल्लेबाज आउट हो चुका है। अब इस वक्त मैदान के अंदर पराग पाटिल इस वक्त कोलेगांव टीम की तरफ से, लेकिन बहुत मुश्किल में आ रही है टीम कोलेगांव की, ताकि धीरे धीरे टारगेट उनके ऊपर बड़ा बनता चला जा रहा है। 15 गेंदों में अभी भी 53 रनों की जरूरत है, 53 रन टू विन। गेंदें बची है तकरीबन 15। अब बड़ा फासला तय करना है, लेकिन इस समय एक्वास्फीयर लेक क्षेत्र की तरफ गेंद बिल्कुल यहां से सीमा पार कर चुकी है 4 रनों के लिए। आशीष पाटिल के बल्ले से चौका, मंटी वहां पर थे, लेकिन उनके अगस्त से दूर थी ये गेंद। आशीष पाटिल, अब आशीष को इसी तरह की बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि यहाँ से कोलेगांव टीम को ये भी सोचना चाहिए इस मैदान के अंदर पहली रात में 79 का टारगेट जो था वो भी चेस हुआ था। तुर्बे टीम ने मांडा टीम के खिलाफ खेलते हुए उसे चेस किया था। भूषण पाटिल की नायाब पारी नजर आई थी। इसे बहुत से टारगेट, बड़े बड़े टारगेट यहाँ पर चेस हुए हैं। तो कहीं ना कहीं यहाँ से कोलेगांव टीम की शुरुआत यदि तगड़ी होती, शुरुआत तो 12 रनों की हो चुकी थी पहले ओवर में,
दूसरा और कहीं ना कहीं निर्णायक साबित हुआ गेंदबाज भावेश दलवी का, जिन्होंने सिर्फ 7 रन खर्च किए थे। दूसरा और अक्षय नाइक का था। और ये देखिए एक और डॉट गेंद की समाप्ति, और इसी के साथ ये 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल है 26 रन। अब जीतने के लिए गुलशन पाटिल हमें जानकारी देते हुए कि 74 रन का लक्ष्य, ऐसे में अब 48 रन चाहिए बची हुई 12 गेंदों में। बड़ा टारगेट है, अब काफी बड़ा टारगेट, लेकिन क्रिकेट है, अनिश्चित भरा खेल है। चलिए जल्दबाजी कीजिए क्योंकि वक्त देखा जाए। यस, 20 मिनट के अंदर 4 ओवर को समाप्त करना है। इस हिसाब से आपको अब 48 चाहिए, 48 टू विन। 12 गेंदों का खेल बचा हुआ है। यश आए हैं गेंदबाजी के तौर पे, यश पाटिल दातिवली टीम की ओर से। कल भी कल्याण डोंबिवली की बहुत सी टीमें यहाँ पर खेली थी, अच्छा खेल उन्होंने दिखाया। पूरे मैदान में आवाज ही नहीं जा रहा है यहाँ, ये हमारे ऊपर दर्शकों की कंप्लेंट आ रही है कि उधर आवाज नहीं माइक का जा रहा है। कुछ नहीं है, लाइव धीरे भी कर सकते हैं, हमें कुछ नहीं है कि आप जाने और आयोजन करता जाने। चलिए 11 गेंदे, अब 48 रन चाहिए। 11 गेंदों में 48 रनों की दरकरार है। और बहुत ही बेहतरीन, लेकिन देखेंगे मिस टाइमिंग। ओह, मोंटी ने क्या छोड़ा है। पिछला भी क्या जैसा मोंटी के हाथ से छिटक गया था, उनके हाथ में शायद गेंद रुक नहीं रही है। और अब रिले कैच के लिए सामने खिलाड़ी तो नहीं था, आया जरूर था, लेकिन ये कैच डायरेक्ट नीचे थी। हेमन ये थे, हेमन को पता है कि कभी भी मोंटी के हाथ से गेंद छिटक जाती है, तो शायद उनके पास ही चले जाए। ये भी मौका था, यदि ये कैच पकड़ लेते हेमन तो ये रिकॉर्ड बन पाता। और लेकिन ये इस वक्त ये प्रॉपर टाइमिंग है, काफी बेहतरीन छक्का आशीष पाटिल का है। में अब 40 रनों की जरूरत है। कोलेगांव टीम यहाँ पर संघर्ष कर रही है, खास तौर पे बल्लेबाज आशीष पाटिल। 9 गेंदों में 14 रनों की पारी यहाँ पर उन्होंने अब तक खेली है। यस, 9 गेंदों में 14 की पारी खेली है, यानी कि ये छक्का अभी आया उनके बल्ले से, यानी कि स्टैंडिंग पारी नजर आई थी। ऑल टू रन ऐसा उनका ये स्कोर दिखाई दे रहा था, ऐसे में ये छक्का आया है। समय काफी कम है, लेकिन ये कोशिश हो रही है, लेकिन जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। बहुत ही बेहतरीन प्रयास है आशीष का। एक और चौका, और चौके के साथ स्कोर तकरीबन 38 के ऊपर पहुंचता हुआ। हेलो, तो देखिए 8 गेंदों का खेल बचा हुआ है और 36 रनों की जरूरत है। यदि इन 2 गेंदों के ऊपर यदि बड़े हिट आते हैं ना, तो मैच में रोमांच उठ सकता है। आशीष संघर्ष दे रहे हैं, क्या छूटा है आशीष का, लेकिन वही संघर्ष देने के लिए तैयार भी हो चुके हैं। 1 रन मिली, 1 रनों के साथ 39 के ऊपर पहुंचता हुआ। अब 7 गेंदों में 35 रनों की जरूरत। 7 गेंदों में 35 रन।
अच्छा मैच इस समय मैदान के अंदर चलता हुआ देखेंगे। गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं यश पाटिल राइट आर्म राउंड द विकेट, लेकिन ये देखिए एक और बेहतरीन विकेट आता हुआ शानदार छक्का। बचे हैं और 29 रनों की जरूरत है। 6 गेंदे 29 रन और 29 रन इस मैदान के अंदर कल नाम पटेल ने खर्च किए थे, लेकिन यहाँ से सबसे महंगी ओवर फेंकी थी संदीप फुटाने ने। 32 रनों वाली ओवर फेंकी थी उन्होंने, और फिर भी उस मैच में मैन ऑफ द मैच का खिताब उन्होंने हासिल किया था, क्योंकि बल्लेबाजी में फिर वो कसर उन्होंने निकाली थी। क्या पारी खेली थी संदीप फुटाने ने कल खाटाई टीम की तरफ से खेलते हुए। मैच तो वो जीते थे, दूसरे मैच में उन्हें शिकस्त जरूर मिली खिरवली के खिलाफ। अब 29 चाहिए 6 गेंदों में, तो यहां से अब कोशिश करनी होगी। लेकिन देखिए ऐसा नहीं कि एक ही तरफ से बल्लेबाजी हो सकती है, क्योंकि आशीष जब नौशा के एंड के ऊपर थे तब शायद दर्शकों ने अनुमान लगाया था कि ये इस ओवर के अंतिम जो गेंद है उसके ऊपर जो बल्लेबाज है पराग वो सिंगल लेकर डबल लेकर फिर आशीष को मौका दे, लेकिन पराग ने यहाँ पर छक्का खेला। अब उम्मीद जताई है, दोनों तरफ से उम्मीद है कि पराग भी स्ट्राइक के ऊपर आता है तो भी यहाँ पर बड़े हिट खेल सकता है, और आशीष तो है ही। यस बिग हिट, ये अभी भी उम्मीदें कायम है। हेमंत के बल्ले से आता हुआ ये दमदार छक्का। रन चाहिए, बहुत ही बेहतरीन खबर का अप्रतिम प्रयास है। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, आता हुआ शानदार चौका। क्या बात है, आग लगा दी इस बल्लेबाज ने। उम्मीदें कायम यहां पर रखी है। मैंने पहले ही कहा था टारगेट कितना क्यों ना हो, लेकिन आपके अंदर वो क्षमता होनी चाहिए, और यहां से कोलेगांव टीम पूरी तरह से बीच पावर में थी, और ऐसे में देखा जाए तो आशीष ने वो उम्मीदें कायम की है, और उम्मीदों के ऊपर ही तो दुनिया कायम रहती है। तो देखिए अब 4 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 19 की दरकरार है। अब ये मैच कहीं ना कहीं इस समय कोलेगांव टीम के पक्ष में चला जा रहा है, कोलेगांव टीम की तरफ झुकता चला जा रहा है। अब दातिवली टीम के खिलाड़ी सभी टेंशन में। शॉट ऑफ लेंथ उठाने की कोशिश, लेकिन मिस टाइमिंग है कैच के नीचे खिलाड़ी, और इसी के साथ ये आशीष के पारी का अंत। बड़ा विकेट भावेश ने लिया कैच, काफी अच्छा स्ट्रोक खेला जरूर था, लेकिन टाइमिंग नहीं कर पाया आशीष, और इसी के साथ ये जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां पर हासिल करते हुए क्या बात है। देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं किस तरह से कैच को लपका, क्योंकि वहां पर भावेश ने लिया कैच। भावेश जानते हैं कि ये यदि कैच छूटेगा तो बल्कि कैच नहीं बल्कि मैच छूट जाएगा, ऐसा ये किस्सा था। तो उन्होंने जजमेंट लिया। ये निर्दोष किन्नी का कटआउट है पीछे। 3 गेंदों का खेल बचा, 19 रनों की जरूरत है। इस पीछे क्या बात है, तेजस ने लिया कैच, बहुत ही अच्छा कैच लिया। जमीन को ऐसे लगकर इस कैच को लपकने की कोशिश की, और ये 2 गेंदों में 2 विकेट आप चटकाने में कामयाब रहे गेंदबाज हेमंत भोई। आप
फिर ये मैच भी शायद चला जा सकता था कोलेगांव टीम की तरफ। अब सिर्फ औपचारिकता देखने को मिली, लेकिन क्रिकेट है, 2 गेंदों का खेल बचा, 19, लेकिन इसमें 1 गेंद डॉट और इसी के साथ अब 1 में 19 रन। यहाँ पर देखिए जो दूसरा और तीसरा ओवर था ना, वो कोलेगांव टीम के लिए महंगा साबित हुआ, क्योंकि उसमें रन ही नहीं आया। 2 ओवर में सिर्फ 14 है। वहां पर यदि उन 2 ओवर में 25 या 26 ऐसा टोटल भी आता तो शायद कहीं ना कहीं कोलेगांव टीम हावी हो सकती थी, लेकिन कोई बात नहीं है, खेल अच्छा किया, कोशिश कामयाब रही उनकी। बिल्कुल